शुद्ध माती तर शेती अभियान. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक युवा शेतकरी तसेच कष्टाळू शेतकरी यांच्या प्लॉटवर आलेलो आहे की ज्यांनी कायमच माळव्यामध्ये असतात. तर त्यांची तुम्हाला प्रथम ओळख करून देतो. नाव व गाव सांगा. नाव संमित प्रकाश बरगाले, अब्दुलाट, तालुका शिरूर आणि जिल्हा कोल्हापूर. बरोबर. आपण हा आता कोबीचा प्लॉट केलाय. कोणती व्हरायटी आहे आणि किती रोपं बसवला आणि क्षेत्र किती? हे कोबीची व्हरायटी मध्ये सेंट व्हरायटी आहे. हा, एक नंबर आहे. आणि क्षेत्र किती आपलं हे? 20 गुंठ आहे. रोपांची संख्या किती बसवली होती? 12,000. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, सेंट व्हरायटीची कोबी आहे. तर आपण या 20 गुंठ्यामध्ये जवळपास 12,000 गड्डे बसवले होते. सुरुवातीपासूनच आपण या प्लॉटला SV तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. तर तुम्हाला प्लॉटला आपण SV तंत्रज्ञान सुरुवात केल्यापासून आपण जी 15K ड्रिपपासून खतांपर्यंत दिलं, कसा कसा फरक जाणवला जरा शेतकरी बंधूंना सांगा. शुगरबन आणि SV वाल्यांचं एक नंबर आहे ते. बरोबर. तिचं पण रिझल्ट आहे. बरोबर. शुगरबन आणि फ्रूट काय म्हटलं तुम्ही ते? फ्रुटर आपलं बॅगांमध्ये आपण लागवड टोकणीसाठी दिलं होतं. फ्रुटर ते पण 25 किलोमध्ये. ते पण एक नंबर. रिझल्टच चांगला आहे शुगर SV वाल्यांचं. काय विषयच नाही त्यात. त्यात म्हणजे शुगर बन सोडल्यामुळे जरा गड्ड्यांचं पण म्हणजे जाडी वजन गड्डा भरायला लागला. गड्डा एक नंबर भरायचा. बरोबर. ते सोडल्यामुळे बरोबर 8व्या दिवशी म्हणजे मला 6व्या दिवशी म्हणजे त्यात फरक जाणवलेला. बरोबर. शेतकरी बंधूंनो सांगत आहेत की 6व्या दिवशी फरक जाणवला. आधी जशी म्हणजे पोकळ होती नंतर ना आत भरत की नाही घट झाला. बरोबर. आपण SV शुगर बन बरोबरच बरेचसे वॉटर सोल्युबल ग्रेड पण दिलेले आहेत. आणि ज्यावेळी 600 ते 700 ग्रॅम गड्डा होता त्यावेळी आपण शुगर बन दिलं. त्यामुळं जो आपण म्हणतोय गड्डा भरायला सुरुवात झाला आणि टणक सुरुवात झाला. शेवटच्या टप्प्यात आपण त्याला जमिनीतनं पोटॅश अपटेक करण्यासाठी आपलं जबरदस्त प्रोडक्ट असा आहे की साईज बिल्ड याचा वापर केला. की 700-800 ग्रॅम होता ते किती वजनापर्यंत गेला? 1.5 किलोच्या वर, 2.5 किलो, 2.5 किलो, 2 किलो, 2 किलोच्या वरच गेले. एकूण दुसरं गड्डा कसं झालाय 2 किलोचे पण वर आहेत. 2.5 किलो पण लागले तिथे. बरोबर. बघू शकता म्हणजे किती शेतकरी समाधानी आहेत, कष्टाळू आहेत. नक्कीच या तंत्रांचा वापर केल्यामुळं ते समाधानी आहेत. तर साईज बिल्डर वापरले त्यानंतर तुम्हाला मार्केट काय दर लागला शेतकऱ्यांना पण सुरुवातीला तर 30 रुपये लागला होता. किलो. 30 रुपये किलो. बरोबर. सुरुवातीला आता लिंबू प्लॉट आपल्यामुळे की नाही म्हटलं तर त्यात बऱ्यापैकी हे झाले. म्हणजे बऱ्यापैकी पैसे पण म्हणजे झाल्याच्या म्हणजे दर असल्यामुळं हे झाले 4 पैसे झाल्याच्या. या प्लॉटचे किती रुपये तुमचे झाले आणि अजून किती टक्के बाकी आहे प्लॉट? अजून एक 20 ते 30% प्लॉट अजून बाकी आहे. बरं. एक 70% प्लॉट त्यातलं म्हणजे संपलेला आहे आता. बरोबर. आणि आपल्या ह्या प्लॉटची किती म्हणजे खर्च वजा निव्वळ नफा किती राहिला? निव्वळ नफा म्हटला 1 लाख रुपये राहिला. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये राहिला. बरोबर. तुम्ही समाधान आहेत, हेच आमचं समाधान आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी प्लॉटवर येऊन व्हिजिट दिल्या आपल्या वापरला. तर इथं आपल्याला अरिहंत कृषी सेवा केंद्राचे संचालक स्वप्नील साहेब आहेत, त्यांचंही मनोगत आपण ऐकूया. काय म्हणजे इतर शेतकऱ्यांना SV तंत्रज्ञान दिलाय यांना पण दिलाय, काय समाधान काय आहे? नमस्कार, मी स्वप्नील तिरकाणी, अरिहंत कृषी सेवा केंद्राचा मालक. ज्यावेळी संमित बरगाले हा माझ्याकडे आला तो रोपवाटिकेच्या निमित्तानं औषध घेण्यासाठी माझ्याकडे येत होता. त्यानंतर त्यांनी मला असंच बोलून दाखवलं की मी माळवं करणार आहे आणि तुम्ही मला सल्ला द्या. बरं. ह्याच्या अगोदरचे त्याचे 2 प्लॉट फेल गेलेले. बरोबर. मग मी म्हटलं काही अडचण नाही, SV ॲग्रो तंत्रज्ञान व माझ्या कौशल्याच्या जोरावर आपण हा प्लॉट उभारूया. बरोबर. आणि त्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच सगळी SV ॲग्रो तंत्रज्ञानाचे प्रॉडक्ट वापरत गेले. जसं काय बेसल डोसमध्ये फ्रुटर 9-24-24 SV वाल्यांचं फ्रुटर कॅन्टर वगैरे वापरलं. त्यानंतर त्यांचं फवारणीसाठी किटॉन म्हणा, त्यानंतर जाडीसाठी SV शुगर बन, साईज बिल्डर, म्हणजे वेळोवेळी प्रत्येक वेळी आपलं स्वागत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी SV वाल्यांचंच वापरत गेलं. त्यामुळं आज आपण हा प्लॉट बघू शकताय. ते खरोखर समाधानी आहेत शेतकरी. संमित बरगाले खूप समाधानी आहेत कारण की त्यांचा 2 वेळा प्लॉट गेलेला, पण या प्लॉटच्या माध्यमातून त्यांनी चांगले पैसे करून घेतलेले आहेत, यश इथं मिळवलेलं आहे. बरोबर. इतरही शेतकरी आपल्याला ऊसाबद्दल वापरतात. ऊसामध्ये कसा फीडबॅक आहे? ऊसामध्ये आता हळूहळू सर्वत्र SV तंत्रज्ञानाचं मार्केट होत आहे. बरोबर. हा, रिझल्टच्या जोरावर मार्केट होत आहे. आता मी स्वतः SV तंत्रज्ञानाच वापरतो पूर्ण शेतीमध्ये. माझ्या स्वतः 9 एकरमध्ये SV तंत्रज्ञानच पूर्ण वापरतोय. मला खूप चांगला फरक दिसतोय. बरोबर. शेतकऱ्यांनीही ते वापरावं असं माझी विनंती आहे. बरोबर.
तर स्वतः आपण संचालक सांगत आहेत की शेतकऱ्यांनी वापरावे. बरेचसे शेतकरी या शिरदवाड गावामध्ये वापरतात, ते समाधानी आहेत. त्यांनी स्वतःच्या प्लॉटमध्येही 4 एकर SV तंत्रज्ञानाचाच वापर केला आहे. मी तुम्हाला एक आवाहन करतो की या तंत्रज्ञानाला तुम्ही जरूर वापरा. मातीला सुपीक बनवून शेतकऱ्याला साक्षर तसेच एक चांगलं शेतकरी म्हणून करू शकता. आपल्याला आता आपण काय सांगू शकता? काय नाही, SV ॲग्रो टेक्नॉलॉजीचे सर्व प्रॉडक्ट इतर डीलर ही बिनधास्तपणे ठेवू शकतात. 100% रिझल्ट येणारं हे प्रोडक्ट आहे. बरोबर, त्यात ते मात्र शंका नाही. बरोबर. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.